आणि आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। विधान परिषदेमधून बाहेर येताना उद्धव ठाकरे दरेकर लाड यांची भेट। यावेळी उद्धव ठाकरेंसाठी संपूर्ण लिफ्ट खाली करू असं प्रसाद लाड यांनी केलं वक्तव्य। तर यावर आमचा सगळा पक्षच खाली केलात, लाड यांना ठाकरेंचा खोचक टोला। भाजपचे भाडोत्री लोक विरोधकांच्या विरोधात वापरले जात आहेत, राऊतांचा गंभीर आरोप। नारायण राणे आणि त्यांची मुलं शिंदे आणि त्यांचे सहकारी कोणती भाषा वापरतात। जरांगेंच्या वक्तव्यावर बोलताना राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका। केंद्रीय मंत्र्याला ऑन रेकॉर्ड कोण शिव्या देत होतं। उद्धव ठाकरे शारीरिक व्यंगावरून पण टीका करतात। संजय राऊतांना नितेश राणे यांचं प्रत्युत्तर। भाजपकडून अजितदादांचा वापर, पवार विरुद्ध पवार केल्यामुळे भाजपला फायदा, मात्र निवडणुकीत लोक सरकारचा कार्यक्रम करतील, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। भाजप समर्थक म्हटले जय श्रीराम, चव्हाण म्हणाले भारत माता की जय। नांदेडच्या सभेमध्ये घडलेला अनोखा प्रकार व्हायरल। तर आज ना उद्या चव्हाणांना जय श्रीराम म्हणावंच लागेल, राणेंचा खोचक टोला। त्यानंतर अशोक चव्हाण यांनी सुद्धा जय श्रीरामचा नारा दिला। आमदार रवींद्र वायकरांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा। वायकरांच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची पालिकेची तयारी। जोगेश्वरीमधील भूखंडाचा रद्दीकरण आदेश पालिकेकडून मागे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेना पक्षाच्या निधी संदर्भातील माहिती मागवली। शिंदे गटाच्या तक्रारीनुसार प्राथमिक चौकशी सुरू। आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश। नागपूरमधील महिलेची शेती हडपल्याचा गायकवाड यांच्यावर आरोप। 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याची शिक्षा आता जनतेने द्यावी। अंजली दमानिया यांचा ट्विट। एनसीपीच्या उमेदवाराला पाडा आणि एखाद्या चांगल्या उमेदवाराला विजयी करा, अंजली दमानिया यांचं बारामतीकरांना आवाहन।